नमस्कार. आजचा व्हिडिओ मी खास अशोक सरांसाठी बनवणार आहे. म्हणजे अशोक सरांची आणि माझी ओळख तशी ऑनलाईनच झालेली. त्यांनी माझा लेख कुठला तरी वाचला होता आणि म्हणाले होते की थोडी याच्यात अजून सुधारणा करायला पाहिजे. तर त्यावेळेला मला त्यांचं बोलणं किंवा त्यांचं सांगणं थोडंसं असं हर्ट झालेलं की अरे आपण एवढं छान लिहितो आणि ह्यांनी असं का सांगावं. तर बघूया कोण आहे हा, की काय आहे, काय सांगतो एवढं, असं म्हणून मी त्यांना फॉलो करायला लागले. आणि मग त्यांचा एक 99 रुपयाचा वेबिनार होता, तो मी अटेंड केला. आणि पहिल्याच वेबिनारमध्ये त्यांनी इतकं सुंदर काही सांगितली, इतकी सुंदर माहिती सांगितली आपल्या मानसिकतेबद्दल. आणि त्यावेळेला सायकोलॉजीचा मी अभ्यास केलेला, काउन्सिलिंगचा डिप्लोमा पण केलेला, त्यामुळे सायकोलॉजी आणि काउन्सिलिंगमधलं आपल्याला बरंच माहिती आहे असा एक समज असा होता. आणि सरांनी तो समज पूर्णपणे खोडून काढला. त्याच्या व्यतिरिक्तही काउन्सिलिंग आहे किंवा मानसशास्त्र आहे आणि मेंदूची परिभाषा ही मला सरांच्या वेबिनारमध्ये कळाली. आणि जेव्हा मी तेव्हा ते 60 दिवसाची कार्यशाळा घ्यायचे. बेसिक कार्यशाळा ती 60 दिवसाची असायची. तर त्या बेसिक कार्यशाळेला मी ॲडमिशन घेतलं आणि मला इतकं छान वाटलं म्हणजे ते नॉलेज इतकं फुलफिल होतं. त्या नॉलेजमधनं जे मिळालं आहे ते मला वाटतं कुठेही तुम्हाला मिळणार नाही, कधीच नाही मिळणार. आणि त्यानंतर मी अशोक सरांचा प्रत्येक वेबिनार अटेंड करत गेली. तिसरी, चौथी, पाचवी अशी सगळ्या बॅच मी त्यांच्या अटेंड केल्या. पालक कार्यशाळा अटेंड केल्या, विद्यार्थी कार्यशाळा अटेंड केल्या. नंतर त्यांनी एक नवीन ऊर्जेची बॅच चालू केली, तीच अटेंड केली. DMITच्या मला वाटतं आत्तापर्यंत त्यांनी किती बॅचेस घेतल्या मला माहीत नाही, पण त्याही मी 2-3 अटेंड केलेल्या आहेत. तर मला त्यानंतर कळलं की प्रत्येक बॅचमध्ये हे काहीतरी वेगळंच देतात. एक वेगळं नॉलेज, एक वेगळं ज्ञान, एक वेगळी माहिती ते आपल्याला नेहमी देत असतात. कुठल्याही जर तुम्ही त्यांचं अटेंड केलं असेल आधीचं वेबिनार, तर तुम्हाला समजेल की कुठल्याही कार्यशाळेत रिपिटेशन हा भाग नसतो. विषय तोच असला, समजावण्याचं पद्धत वेगळी असली किंवा सारखी असली असं आपल्याला वाटलं तरीही ते जे ज्ञान देतात किंवा ती जी माहिती सांगतात ती प्रत्येक वेळेला वेगळी असते. अशोक सरांबाबत आणखीन एक गोष्ट सांगायची म्हणजे इतकं काटेकोर आणि इतकं नियमबद्ध आहेत. म्हणजे त्यांची 8:30ची जी वेळ आहे ती आजपर्यंत कधीही चुकलेली नाही आहे. आत्तापर्यंत मी त्यांचे कमीत कमी 22 कार्यशाळा ज्या बेसिक कार्यशाळेच्या आहेत त्या आणि विद्यार्थी पालक यांच्या विविध कार्यशाळा असं DMIT ऊर्जेच्या 5-6 बॅच झाल्या. त्या सगळ्या मिळून कमीत कमी 30-32 कार्यशाळा मी त्यांचे अटेंड केलेत. पण प्रत्येक वेळेला मला एक गोष्ट नवल वाटते की एवढं ज्ञान ह्या माणसाला कुठून मिळतं, कुठून हे एवढं शिकत असतील. आणि ते जेव्हा शिकवतात तेव्हा कधीही मागे काही ठेवत नाहीत, म्हणजे हातचं काही राखून ठेवत नाहीत. मी नेहमी सांगते की अशोक सर हातचं काही राखून न ठेवता शिकवतात. आणि मला वाटतं हे शिकवणं एका शिक्षकाला जमू शकतं. अशोक सर प्रत्येकाचं नाव, प्रत्येकाचा चेहरा लक्षात ठेवतात. मला माहीत नाही की लोक त्यांना किती पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देत असतात. अर्थात ते लोकांचा विचार करतच नाही. जे समोर आहेत त्यांच्याबद्दल विचार करतात, जे त्यांचा रिस्पेक्ट करतात, म्हणजे जे त्यांच्या गोष्टी मान्य करतात त्यांनाच ते जवळ करतात, हेही मला माहिती आहे. पण तरीही ते प्रत्येकाला त्याच भावनेनी, त्याच अधिकाराने शिकवत असतात, सांगत असतात की तुम्ही हे शिका, तुम्ही ही प्रगती करा. प्रत्येकाच्या वेदनेला ते हात घालतात. म्हणजे असं नसतं की एखाद्या कार्यशाळेत जेव्हा ते एखादी गोष्ट सांगतात तेव्हा प्रत्येकाला वाटतं की मलाच बोलतायत, माझ्यावरतीच ते लेक्चर घेत आहेत किंवा आजची कार्यशाळा ही माझ्यासाठीच आहे. तर ते खरोखर असतं. म्हणजे सरांच्या डोक्यात, सरांच्या बोलण्यामध्ये जो विषय असतो तो प्रत्येकाला असं रिलेट करतो. तर खरोखर म्हणजे मी तर अशोक सरांच्या बाबतीत असं सांगेन की त्यांच्यासारखा गुरु हा
दुर्मिळच आहे आणि हा मिळाला तर भाग्यच असतं त्याचं. आणि तुम्हाला जर असा वाटत असेल हा गुरु आपल्यासाठी राहावा, तर सतत त्यांना फॉलो करत राहा, त्यांच्या कार्यशाळा अटेंड करत राहा. आणि मला वाटतं एवढ्या कमी पैशामध्ये किंवा कमी रकमेमध्ये ते वेबिनार घेत असतात. मी तर त्यांना बरेचदा म्हटलेलं पण, सर तुम्ही खूप जास्त कमी रक्कम घेता लोकांकडून. कारण बरेच मी काउन्सिलिंगचे वेबिनार नंतर अटेंड पण केलेले आहेत. मी नाडकर्णी सरांचा पण वेबिनार अटेंड केलेला आहे किंवा बरेच जे असेल चालू असतात ऑनलाईन बरेचसे, तर ते मी सगळेच केलेले आहेत, ऑफलाईन ऑनलाईन सगळे केलेले आहेत. तर सरांचे शिकवण्याची पद्धत किंवा त्यांच्याकडे असलेलं माहितीचं भांडार इतकं मोठं आहे ना, की त्यांच्याकडनं खूप घेता येण्यासारखं आहे. म्हणून मला वाटतं कदाचित मी प्रत्येक वेबिनार अटेंड करते. कधी कधी मलाही वाटतं की आपण का अटेंड करतो सारखं सारखं, पण मग नंतर जेव्हा त्या काही दिवस जातात, काही दिवसांनी समजतं की नाही, आपल्याला हे करायलाच पाहिजे, ह्याच्यातून आपल्याला जे मिळतं समाधान मिळतं. मला माहीत नाही, मला आता मी पर्सनली सांगते की मला अशोक सरांकडे जॉईन झाल्यापासून खूप अनुभव पण मिळाला आहे, क्लायंट पण बऱ्यापैकी मिळाले आहेत, मी काउन्सिलिंग पण चांगलं करते आहे. आणि मला वाटतं माझ्या स्वतःच्या हेल्थसाठी त्याचा खूप जास्त उपयोग झाला आहे. आणि एक बिझी लाईफ मला मिळालेलं आहे, बरेचशा ओळखी झालेल्या आहेत, बरेचसे लोक मला प्रश्न विचारतात. तर इथे मला एक छान व्यासपीठ मिळालं असं मी म्हणेन. बोलण्याच्या ज्या कलेमध्ये किंवा बोलण्याच्या माझ्या पद्धतीमध्ये बऱ्याच प्रकारे प्रगती झालेली आहे. तर याला कारण अशोक सर आहेत. अशोक सरांमुळे मला बरीचशी माणसं मिळाली आहेत. धुमाळ सर असतील, माने सर असतील किंवा शरयू मॅडम असतील, तर त्यांच्यामुळे मला बरंच काही असं शिकायला पण मिळतं त्यांच्याकडनं आणि चांगली माणसं भेटली आहेत. तर अशोक सरांशी ओळख झाल्यापासून एक असं व्यक्तिमत्व मला मिळालेलं आहे की जे खूप उत्तुंग आहे, तरीही आपल्यासाठी ते उपलब्ध असतात असं मला वाटतं. कधीही त्यांना विचारावं, सर फोन करू का, तर सर म्हणतात कधीही करा. तर हा सरांचा मोठेपणा आहेच. आणि सरांला मी एकच सांगेन की सरांची जी प्रगती आत्ता होती आहे, तर खरोखर सर तुम्ही त्याला खूप डिझर्व करता. म्हणजे तुम्हाला ही प्रगती होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. कारण तुमची मेहनत, तुमचं सातत्य आणि तुम्हाला जी तळमळ आहे, ती तुम्हाला या यशाच्या मार्गावर सतत पुढे नेणार आहेत आणि तुम्ही खूप उंच भरारी घेणार आहेत. म्हणजे मला अगदी पहिल्या कार्यशाळेपासून वाटत होतं सर, की सर कधीतरी फॉरेनलाच निघून जातील, आपल्याला आता कधी भेटणार नाही असं वाटत होतं. पण तरी सर आता तुम्ही खूप वर्ष आमच्याबरोबर आहात आणि याच्या पुढेही राहाल एवढी खात्री आहे. आणि आता तुम्हाला जगाच्या नकाशावरती जाण्याची संधी मिळालेली आहे. तर नक्की तुम्ही त्याच्यामध्ये यश संपादन कराल आणि नाव कमवाल असं मला वाटतं आहे. तर सर, बेस्ट ऑफ लक टू यू. थँक यू व्हेरी मच, व्हेरी मच.